मागील काही दिवसांपासून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत। अवजड वाहनं लेन सोडून धावत असल्याने तसंच कार चालक देखील अतिवेगात ओव्हरटेकची रिस्क घेत असल्याने अपघात होत असल्याचं सांगण्यात येत आहे। अशातच शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला। भाताण बोगद्याजवळ ट्रक, टँकर आणि कार ही 3 वाहनं एकमेकांना विचित्ररित्या एकमेकांवर आदळली। कार क्रमांक MH 14DE 3700 ही टँकर क्रमांक UP 70 HT 1607 या वाहनाला ओव्हरटेक करत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली। त्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 43 CE 7294 हा देखील चालकाचं नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं। हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय तर टँकर भर रस्त्यात पलटी झालाय। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। देवेंद्र सिंग राजपूत असं मृत तरुणाचं नाव असून तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथला रहिवासी आहे। तर जालना येथील कार चालक अक्षय पाटील आणि सूरज कुदळे आणि अन्य 1 जण जखमी झालेत। तिघांवरही नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं तर पंचनामा करून मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।